Yes. So what does your 5-year-old son do throughout the day? So you said he goes to school in the morning, right? From हाँ. what time to what time? What time? 9 to 1. 9 to 1. Do you 1. drop him Yes, to yes. school? I'm dropping. Yes. Mm-hmm. So there's no school bus, right? You drop him to the No, no. school. हाँ. Hmm. No school bus. How far is the school from your home? Oh, 5-6 किलोमीटर होगा. Mm-hmm. हाँ. And then how do you drop him? How do you travel to school? हाँ. तो How? How do you तो travel to school? How म्हणजे काय? हाँ ना. हाऊ म्हणजे हाऊचा अर्थ किती काय? ना. नाही. हाँ. हाऊ म्हणजे त्या काय? हाऊ म्हणजे किती किती ना. हा. हाऊ म्हणजे कसं? हा का. हा. हाऊ मच म्हणजे हा. किती? हाऊ मच म्हणजे किती का. हा हा. हाऊ म्हणजे कसं? कसं. हा. म्हणजे जसं आपण आय विचारतो एम हाऊ आर गोइंग यू टू म्हणजे कशी ऑटो आहे रिक्षा. तू? हा. आय एम गोइंग टू रिक्षा. बाय. हा. रिक्षा. बाय. रिक्षाने जाते. ऑटो रिक्षा. ओके. हा. हा. सो आय गो बाय. मी जाते. जात आहे नाही. आय एम गोइंग नाही. आय एम गोइंग म्हणजे मी जात आहे. ओके. हा. हा. आय ऐकू. गो बाय रिक्षा. मग मी बसने जाते हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आय एम गोइंग बस. नाही. परत आय एम तेच गो आय गो. हा आय बस. गो हा. बाय बस. बस. एक बाय बस. सेंटेन्स शिकलं ना की परत हा. तेच सेंटेन्स दुसऱ्या याच्यासाठी वापरता आलं पाहिजे. ओके. तेच ग्रामर ओके रूल. ओके. So हा. when I said that, when you हा. generally go almost every day, it's your habit, no? So you said हा. I go to school किंवा बोल. I go wherever you want. Okay, I go to market. हा. Okay, by auto rickshaw. Okay, बाय by ऑटो. हा an auto तसं पण चालतं. तेवढं एकदम बारीक इंग्लिश चालेल. बघायचं तर ऑन. हा. त्याच्यानंतर मग मी ट्रेनने जात असेल तरी पण आय गो टू हा ट्रेन. ऑफिस. ओके बाय ट्रेन. ओके. बाय. हा आय गो टू whatever. I go to my home by बाय bus. बस. Okay. I go to the mall by car. कळलं? हो. हा. बाय म्हणजे काय? त्याने जातो. हा. ओके. बाय. ट्रेनने, हा. बसने, ओके, कारने. ते ने जे असतं ना मराठीमध्ये दॅट इज हा. कॉल्ड एज बाय. ओके. ओके हा. ओके. आय गो म्हणजे मी जाते, मी जाते. जाते, मी जाते, मी जाते. ओके. आय हा. गो. आणि मार्केट ला. मार्केटला. तर मराठी ग्रामर आणि तुमचा आवाज कट होतोय. आता आवाज येईल मला फोन आला मध्येच एक एक मिनिट. माझा तिकडे पण ब्लूटूथ चालू होतं ना. हा. ओके. सो ओके मी मार्केटला जाते. ओके मी मार्केट ला जाते. यू अंडरस्टँड? येस त्याच येस. रिझन मराठी आणि इंग्लिशचं ग्रामर मॅच करेक्ट. सिक्वेन्स मॅच नाही होत ना, म्हणून त्यांचं नाही. सेंटेन्स स्ट्रक्चर पण मॅच होत नाही. सो इफ हा. यू आर थिंकिंग इन मराठी अँड स्पीकिंग इन इंग्लिश यू विल हॅव अ प्रॉब्लेम. ओके. आपल्याला काय ओके. करायचंय हळूहळू सेंटेन्सेस लक्षात ठेवायचे आहेत की मला ठेवायचं. कुठेतरी जायचं असेल ना तर मी हा. म्हणणार मी स्वतः आय. ठीक आहे. हा. आय मग मी जाते म्हणजे आय गो. मग गो. कुठे जाते? मग आय गो मार्केट होत नाही. आय गो टू मार्केट. मार्केट. हा. आय गो टू ऑफिस. आय गो टू माय होम. हा. ओके. आता माझं घर असेल तर आय गो माय होम असं होत नाही. नाही ओके. होत. हा. आय गो टू माय होम. ओके. किंवा माय होम टाउन. ओके. माय फ्रेंड्स प्लेस असं काही चालेल. आणि आय गो टू द मॉल बाय कार. सो जनरली बाय बस आय गो टू माय होम पेक्षा आपण टाकूया आय गो टू माय पेक्षा आपण काय टाकूया आय गो टू दी बँक. ओके. बाय बस. जी माझी ठरलेली बँक आहे ती ती बँक. हा. ओके. कुठल्याही ओके. बँकमध्ये नाही. आय गो टू द बँक. द बँक म्हणजे आमची जी नेहमीची बँक आहे. द मॉल हा. म्हणजे तो नेहमीचा मॉल आहे स्पेसिफिक. ओके. हा. कळलं? हं. कर. सेंटेन्सेस कळलं. एक सेंटेन्स कळलं ना आपल्याला हा. की त्याच्यामधनं त्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स करायचे. ओके. वेन यू हम्म. अंडरस्टँड वन सेंटेन्स ट्राय टू अप्लाय इट इन डिफरंट कॉन्टेक्स्ट. हो. ओके. ओके. बघा, आता मला थोडंसं दाखवायचं रीडिंग करून. सो आय जस्ट वॉन्ट टू नो सिन्स यू हॅव अ हम्म. 5-year-old सन. ओके. हम्म. दिस कॅन बी हेल्पफुल. बट हम्म. आय जस्ट वॉन्ट टू नो हाऊ मच यू ऑलरेडी
नो इन टर्म्स ऑफ रीडिंग, म्हणजे Yes. प्रोनाउन्सिएशन कसे आहेत किंवा हा. वाचता किती. ओके, स्टार्ट रीडिंग हा. फ्रॉम हाऊ. What makes how to रिपीट. raise हाँ. a happy child हाँ. ages 5 to 8? Yes. What makes children happy may surprise you. Child development expert who study the subject say that happiness is not something you give children, it's something you teach them. येस. ओके, बरं आहे. तर आता वाचता तर परफेक्ट आलं. यू डिड हा. नॉट रिअली स्टॉप एनीवेअर ॲट एनी वर्ड, म्हणजे सगळे वर्ड्स ओळखीचे आहेत. यू हा. आर एबल टू रिलेट टू देम. नाव क्वेश्चन इज, आता कळलं का? तर हा. हाऊ टू रेज. हाऊ म्हणजे काय सांगितलं मी? हाऊ. अ, हा, लक्षात ठेवलं how पाहिजे. म्हणजे ग्रास्पिंग. हाऊ म्हणजे कसे कसं. कसे. हा. 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 वेन हा. म्हणजे आता एक हाऊ कुठे आल्यानंतर सगळे. हा. कुठे वेन वेन म्हणजे म्हणजे कुठे ना. नाही नाही, हा. वेअर म्हणजे कधी. कुठे, वेन म्हणजे कधी. हो. हा, कुठे. हा. ओके, त्याच्यानंतर व्हॉट म्हणजे काय. काय. हा. विच म्हणजे किती. कुठलं. हा. कुठलं. हा. आता हाऊ ते ना कितीचं आहे ना, ते हाऊ मच हाऊ म्हणजे मच किती. हा, किती. हा. किती कॉस्ट आहे. ओके. हा. हाऊ हाऊ मेनी म्हणजे पण किती. किती. हा. हा, पण हे काउंटेबल असतं. ठीक आहे. हा. म्हणजे किती फ्रेंड्स होते, किती मुलं होती छोटी छोटी, ओके. हा. 10 होती, 20 होती, 15 होती, असा नंबर येतो. हा. आणि हाऊ मच म्हणजे हे नॉन काउंटेबल असतं, अनकाउंटेबल असतं. अनकाउंटेबल. म्हणजे काय, किती दूध आहे, तर हाऊ मेनी मिल्क असं विचारत नाही, हाऊ मच मिल्क. हाऊ ओके, मच. घरामध्ये किती दूध आहे, मग तुम्ही विल से थोडं आहे, हा. जास्त आहे, कमी आहे, तर लेस, मोर असं म्हटलं आन्सर मध्ये. ठीक आहे. हा. त्याच्यामध्ये अनकाउंटेबल आपण काउंट नाही करू शकत. एक दूध आहे, 2 दूध आहे असं म्हणत नाही. एक साखर आण असं म्हणतो का? नाही. एक नाही. पॅकेट हा. आण, 1 किलो आण, एक चमचा पाहिजे, एक वाटी पाहिजे. सो हा. दॅट्स रिझन आपण त्याला अनकाउंटेबल बोलतो. त्याला युनिट लागतं, केजी, लिटर वगैरे. हा. त्याच्यानंतर वाय म्हणजे वाय का. 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 हम्म. राईट. त्यामुळे हे शब्द आल्यानंतर विचार करायचा नाहीये. यू हॅव टू यूज इट इमिजिएटली. वेन म्हणजे कधी, वेअर, हम्म. व्हॉट, विच, वाय, हाऊ. त्याच्यानंतर हू. हू म्हणजे कोण. हम्म. हूचा अर्थ कोण. काय? कोण. कोण. व्हेरी हम्म. गुड. हू इज दिस. कोण आहे हा. हा. ओके. हा. हुम म्हणजे होम म्हणजे कोणाला. कोणाला. ओके. हा. हा. हुज म्हणजे को कोणतं कोणी. कोणा. हा, कोणाचं. कोणाचं. हा, हम्म. हुज बॅग इज दिस, किंवा कोणाची बॅग आहे हा. ही. होम टॅग. हुज ओके. चाइल्ड इज दिस, हा कोणाचा मुलगा आहे. हा. हुज कीज आर दीज म्हणजे काय, कोणाच्या चाव्या पडल्या आहेत. हा. ओके, कळलं. कळतं. हुज म्हणजे कोणाचं. हा. पोझेशन. ओके, दिस इज अबाउट पोझेशन. हा. की हे माझं आहे, हे तुझं आहे, हे त्यांचं आहे, हे याचं आहे, हे त्याचं आहे. ओके. हम्म. हा, हातात एक नोटबुक आणि पेन घ्यायची. ऑलवेज हो. कीप अ नोटबुक अँड अ पेन रेडी. हा. अँड वेन आय एम रायटिंग, थोडे डोळे वरती करायचे आणि नंतर परत लिहायचं, परत वरती करायचं, लिहायचं. बट डोंट इन्व्हॉल्व युअरसेल्फ ओनली इन रायटिंग. हा. ठीक आहे. ओके. पहिले समजून घ्यायचं. लिहितो हा. कशासाठी, वाय डू वी राईट, सो दॅट नंतर वाच. आफ्टर हाफ एन आवर, आफ्टर 1 hour, वेन यू फॉरगेट. हा. ओके, किंवा एक दिवस लक्षात राहील, दुसऱ्या दिवशी विसरलो, किंवा एक आठवडा लक्षात राहील, एक महिन्यानंतर विसरलो. इन हम्म. दॅट केस देर इज समथिंग टू रिवाइज. ठीक आहे. हम्म. हा, हम्म. आता मराठीमध्ये लिहिलं तरी चालेल. आय कांट राईट हिअर इन मराठी. ओके, म्हणून हम्म. मी इंग्लिशमध्ये कसं लिहिलंय, हे किती लिहिलंय. हा. इफ युअर मराठी इज गुड, इफ युअर हँड हा. रायटिंग, आय मीन इफ यू आर डुईंग इट इन अ हँड रिटन व्हर्जन, मग हा. मराठीमध्ये पण नोटबुकमध्ये लिहिलं तरी चालेल, मग लक्षात राहील त्यात. राईट. हो. हम्म? हम्म. लिहिले हे सगळे. हो. हो. हा. ओके. मग हाऊ टू रेज अ चाइल्ड म्हणजे काय. आता हाऊ टू हाऊ म्हणजे म्हणजे कसं. मुलगा कसा. हा. हा, चाइल्ड म्हणजे मुलगा नाही, मुलगा. मूल. मूल. हा, ओके. हा. मुलगा म्हटल्यावरती बॉय जेंडर येतं त्याच्यामध्ये. मूल. हा. ओके, इज हम्म. न्यूट्रल. हॅपी म्हणजे आनंद. आनंदी. आनंदी. हा. आनंदी मूल. अ म्हणजे एक म्हणजे एक. बरोबर. एक. हा. येस. येस. ओके. एक हा. आनंदी मूल कसं. रेज म्हणजे रेस म्हणजे नाही. रेज म्हणजे वाढवणे, मोठं करणे. नाही का. हा. हा, मोठं करणे. हा. ओके, डोंट रेज युअर व्हॉइस म्हणजे काय, आवाज वाढवू नको. आवाज वाढवू नको. हा. हा, पण देयर इज अ डिफरन्स इन रेज अँड राईज. ओके, हे पण राईट. लक्षात ठेव. सन पण वरती येतो. ओके, त्याला सनराईज म्हणतो.
हा आणि राईट. हे काय, रेज. सो यू रेज युअर चाइल्ड म्हणजे काय, त्याला आपण मोठं करतो. त्याला काय खेचून मोठं करत नाही आपण, पण नाही. कळलं हा ना, आपण सांभाळतो, बरोबर. हा. हा, म्हणजे लहान मुलांना कसं सांभाळायचं, इन शॉर्ट, हाऊ टू टेक केअर ऑफ देम. ओके, ओके. कळलं, हाऊ टू हो. रेज. ओके. वेन, आता सॉरी, व्हॉट. नाव यू टेल मी द मीनिंग. व्हॉट मेक्स चिल्ड्रन हॅपी. व्हॉट मेक्स चिल्ड्रन हॅपी. हा मुलांना काय दिल्यानंतर हा मुलं व्यवस्थित म्हणजे खुश हा, होतात असं. खुश होतात. मे सरप्राईज यू. मे म्हणजे काय, मी राईट डाऊन, सरप्राईज. राईट डाऊन, राईट डाऊन. मे म्हणजे कदाचित. ओके, कदाचित. आय मे गो टुमॉरो म्हणजे मी कदाचित उद्या तिकडे जाईन. हा. ओके, आय मे बी मे अवेलेबल बी. ऍट 11 म्हणजे कदाचित. मे किंवा मे बी जिकडे येईल ना, हम्म. कदाचित. दुसरं मे असतं ते क्वेश्चन मध्ये असतं, मे आय हा. कम इन म्हणजे मी नाही. कदाचित येईन असं नाही होत. कदाचित. हा नाही नाही. नाही नाही, हा. दॅट्स परमिशन. सो वेन ओके. इट इज यूज लाईक दिस, इट्स अ फॉर्मल परमिशन. मे आय परमिशन. कम इन म्हणजे मी कदाचित येईन असं नाही होत. सो हा. आय मे गो, ओके, म्हणजे मी कदाचित जाईन. आय जाईल. मे स्लीप बाय 10 त्यामुळे नको कॉल करू 10 नंतर. हा. ओके, आय मे आय मे नॉट रीच ऑन टाइम त्यामुळे तुम्ही पुढे जा, कोणाला तरी आपण हा. थांबून ठेवलं असेल तर. आणि मी कदाचित पोहोचणार नाही म्हणजे काय, हो. अंदाज मारतोय आपण, कदाचित, हा. पक्का नाहीये. ओके, ओके. तो मेचा अर्थ कळलं. हो समजलं. म्हणजे कदाचित तुम्हाला कदाचित. सरप्राईज होईल, हा कदाचित. हा. तसंच मग शब्दा पुढचे कॅन. कॅन म्हणजे काय, शक्यता, शक्यता. शक्यता. हा. म्हणजे पॉसिबिलिटी. हम्म. ओके, ओके. कॅन म्हणजे शक्यता, पॉसिबिलिटी. फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे काय, मी इंग्लिश बोलू शकतो. शकते, बरोबर. शकते. हा. त्यामुळे शकते, शकतो, आपण करू शकतो, आपण जाऊ शकतो, आपण पोचू शकतो, आपण लिहू शकतो. ऑल दिस शकतो, शकतो इज कॅन. हम्म. ठीक आहे. ओके. ए तू स्विमिंग करू शकते का, हो मी हा. स्विमिंग करू शकते, आय कॅन स्विम. आय कॅन स्विमिंग होत नाही, ठीक हा. आहे, आय कॅन स्विम होतं. सेम. ठीक आहे, आय कॅन नंतर सिम्पल वर्ब येतं. काय येतं, सिम्पल. सिम्पल वर्ब म्हणजे त्याला आपण V1 म्हणतो. म्हणजे आय कॅन ड्रिंक, आय कॅन ईट, आय कॅन गो, आय कॅन हा. सिट, आय कॅन रीड म्हणजे त्याला ING फॉर्म, ED फॉर्म असे काही येत नाही. कळलं, हा. डिड यू अंडरस्टँड. येस येस. ओके, येस. सो मे आणि कॅन हे दोन समजले. हो हे खूप वापरले जातात. हो. म्हणून मी पहिले दोन हे सांगितले, जसे जसे येणार तसं तसं मी सांगते अजून. ठीक आहे, तो मुलांना, तो इन मराठी यू आर गोइंग टू से लाईक दिस, सिक्वेन्स असा असणार आहे. हा. मुलांना काय, ओके, ओके. खुश हा. करेल. ओके, ओके. हे तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करेल. करेल. सरप्राईज म्हणजे माहिती ना, सरप्राईज हम्म. आजकाल येतात तसंच. हो. ओके, माहित नसतं. हा. ठीक आहे, त्या मराठीचं आणि इंग्लिशचं ग्रामर कधीच मॅच होत नाही. नाही होत. ओके, म्हणून तो सिक्वेन्स कधी असा लिटरल तेव्हाच्या तेव्हा तिकडेच्या तिकडे ट्रान्सलेट करायचा नाही. करायचं. हा. ओके, त्याच्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट. हम्म. चाइल्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट्स म्हणजे कोण, अ, जे चाइल्ड मुला हा, मुलांना, डॉक्टर्स वगैरे असतात ते. हा येस, जे रिसर्च करतात, सायंटिस्ट करतात, जे हा. डेव्हलपमेंट मध्ये काहीतरी सायकोलॉजी मध्ये की लहान मुलांचं कसं संगोपन करायचं ह्याच्यामध्ये अभ्यास करत असतात ना, दे आर एक्सपर्ट्स हा. इन दॅट. जसं आपण एक्सपर्ट. डॉक्टरांकडे जातो, ओके, हा. आपल्या कुठल्या तरी प्रत्येक आजारासाठी, दे आर एक्सपर्ट्स इन दॅट, राईट. येस. तर चाइल्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट्स हू म्हणजे, कोण. हा, आता इथे हू कनेक्टर म्हणून आहे, प्रश्न म्हणून नाहीये. तो हा. जे, हे पण निवडतं, जे कोणी. ओके, जे तो, कोणी. हा. हा, जे कोणी स्टडी द सब्जेक्ट, जे कोणी जे सब्जेक्ट स्टडी करतात ना, ते हम्म. म्हणजे म्हणतात की, दॅटचा अर्थ काय, की, की. दॅटचा अर्थ काय मराठीमध्ये, की. 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 लिहिलंय, हो. तर हा, हम्म. दॅट हॅपीनेस इजंट समथिंग. इजंटचा अर्थ काय, इज नॉट, इज नॉट. हा. इज नॉट. नॉट. हम्म. हा, पण आपण मराठीमध्ये कसं म्हणतो, कुठे चाललाय तू, कुठे हा. चाललाय तू, कुठे चाललाय तू. ओके, कुठे चालला आहे तू असं म्हणत आहे ना, चाललंय नाही. चाललंय चाललंय. हा. ओके, हा, ते ओके. चाललंय सारखं तसंच ते इज नॉट म्हणायची गरज इज नाही, नॉट. इजंट 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 होतं. इज. त्याच्यामुळे फास्ट होतं बोलणं. ओके,
हा. हॅपीनेस ही अशी गोष्ट नाहीये जी समथिंग यू गिव्ह चिल्ड्रन, जे आपण मुलांना देतो. आता देतो. चिल्ड्रन आणि इकडे काय होतं, चाइल्ड. चाइल्ड. मग एक असेल तर काय असतं, चाइल्ड. चाइल्ड, वन चाइल्ड. चाइल्ड. आणि त्याचं प्लुरल काय आहे, मेनी चिल्ड्रन. चिल्ड्रन. कळलं? चिल्ड्रन्स हा शब्द नाहीये. दिस वर्ड डझंट एक्झिस्ट. हा. ओके, इट्स समथिंग यू टीच देम. सो चाइल्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट्स जे हे अभ्यास करतात म्हणतात की हॅपीनेस इजंट समथिंग, हॅपीनेस अशी कुठली गोष्ट नाही जी आपण त्यांना देतो. देतो. पण इट्स समथिंग ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही त्यांना शिकवतात. देम म्हणजे कोण, चिल्ड्रन. देम चिल्ड्रन. म्हणजे त्यांना. त्यांना. हा, यू कॅन राईट डाऊन इफ यू डोंट नो. देम म्हणजे त्यांना. ओके, गिव्ह इट टू देम म्हणजे त्यांना दे. टॉक टू देम म्हणजे त्यांच्याशी बोल. बोल. ओके, ते लोक. ओके, बरेच असतात ते चिल्ड्रन आहेत. डिड यू येस. अंडरस्टँड दिस? येस. लक्षात येत आहे? हो. व्हेरी गुड. मग कसं काय, लेट्स रीड. ओके, आता हे आपण जास्त काय नावं वगैरे लक्षात ठेवायची नाही. वेन युअर रीडिंग ना, रीडिंगची टेक्निक अशी असते, जेव्हा ही नावं येतात ना, एडवर्ड असू दे, हॅलोवेल असू दे, त्यात कोण आहे, सायकॅट्रिस्ट असेल, हिस्टोरियन असेल, सायंटिस्ट असेल, ऑथर ऑफ दिस बुक, जोपर्यंत आपल्याला ते काही लक्षात ठेवून कुठे स्पीच नाही द्यायचं असेल तोपर्यंत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तो कोण आहे हे जास्त महत्वाचं नसतं. वेन यू आर वर्किंग ऑन लँग्वेज, इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी कोण बोललं हे लक्षात राहिलं नाही तरी चालतं, पण त्याने काय बोललं तो व्यक्ती, काय त्याचा मेसेज होता, ओके, इज इम्पॉर्टंट. कोण बोललं हे इम्पॉर्टंट केव्हा असतं, वेन यू हॅव टू रिअली डिबेट ऑन समथिंग. ओके, कुठेतरी आपल्याला फॅक्ट प्रेझेंट करायचं असेल, स्पीच द्यायचं असेल, ओके, डॉक्युमेंट लिहायचं असेल, रिसर्च करायचं असेल, देन इट इज इम्पॉर्टंट. बट ऍज जनरल रीडिंग स्किल्स, कोणतरी एक असं व्यक्ती आहे, नामचीन व्यक्ती आहे, कोणी सायकॅट्रिस्ट आहे, कोणी ऑथर आहे कसल्या तरी पुस्तकाचा, सेज, तो असा म्हणतो. ओके, ह्याच्यावरनं काय रूल येतो आपल्याला, तो म्हणजे कोण, ही. ओके, ही म्हणजे कुठलंही नाव असू दे. इकडे कोण आहे, एडवर्ड आहे. ठीक आहे, एडवर्ड नंतर काय आलं, सेज, एस आला. ओके, जर मी असते, मी म्हणजे कोण, आय, तर से येतं. ओके, तू असेल, तू, समोरचा व्यक्ती, तू, तुम्ही, यू, से येतं. ठीक आहे, पण तो, ती जे असतात ना, तिकडे सगळीकडे एस येतं. म्हणजे स्पेशल रूल काय आहे, हे जे राजा राणी गोटू आहेत, कोण आहेत, राजा राणी गोटू. मग शी म्हणजे कोणी असेल, शी म्हणजे लेट्स से विद्या. विद्या म्हणाली म्हणजे शी सेज, किंवा म्हणते, म्हणाली म्हणजे सेट झालं असं. ओके, किंवा वस्तू असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, ओके, ते. ओके, ते म्हणजे काय, लेट्स से कुत्रा, मांजर किंवा टेबल किंवा काही असेल. ओके, तर इट किंवा आर्टिकल असेल एखादा, तर इट सेज असं असतं. तर ही, शी, इटला स्पेशल असतं एस, आणि बाकी सगळ्यांना साधं. ठीक आहे, तर हे कोण आहे, ही, शी, इट ला स्पेशल रूल आहे. काय रूल आहे, ही, शी, इट. हा, त्याला रूल काय आहे, त्याच्याबरोबर जे वर्ब असतं त्याच्यावर नेहमी एस येतं. येस. कळलं? डिड यू अंडरस्टँड? येस. ओके, म्हणून सेज, ओव्हर इंडल्ज चिल्ड्रन. ओव्हर म्हणजे काय, जास्त. जास्त. व्हेरी गुड, येस येस, ओव्हर म्हणजे जास्त. ओके, इंडल्ज चिल्ड्रन हा खूप म्हणजे थोडा थोडा हायफंडू वर्ड आहे, म्हणजे सगळ्यांना लोकांना माहित नसतो. ओव्हर इंडल्ज चिल्ड्रन, ओके, म्हणजे ज्यांना जास्तीत जास्त आपण देतो ना, भरपूर. चला, आज बाहेर गेलं मॉलला म्हणून काहीतरी घेतलं, आता फिरायला गेलं म्हणून काहीतरी घेतलं, आपण असंच त्याला बोर होतोय म्हणून काहीतरी घेतलं, त्याने मागितलं म्हणून घेतलं. आपण काय करतो, सगळ्या प्रत्येक वेळी त्याला देतो. ओके, ओव्हर इंडल्ज म्हणजे ज्यांना आपण जास्तीत जास्त देतो. ओके, ओव्हर इंडल्ज, त्याच्यामध्ये ते म्हणजे गुंतलेले असतात जास्तीत जास्त. वेदर म्हणजे वातावरण. नाही, एक वेदर म्हणजे तो स्पेलिंग वेगळं आहे. डब्ल्यू. WETFWEATHER, हे म्हणजे वातावरण. यू कॅन राईट दॅट, वातावरण. ओके, आणि हे वेदर म्हणजे, ओके, वेदर म्हणजे इथे मराठीमध्ये जर, ओके, वेदर ऑर नॉट म्हणजे तू येणार आहेस की नाही, असं चॉईस असतो. काय असतो, चॉईस. ओके, वेदर ऑर असं त्याचा हे असतो. वेदर असतं आणि थोड्या वेळाने ऑर असतं सेंटेन्स मध्ये. वेदर शॉवर्ड म्हणजे जरी, शॉवर्ड जरी नाही म्हणता येईल, किंवा शॉवर्ड विथ टॉईज असतील, किंवा, ओके, चॉईस असतो ना, किंवा, तेव्हाच आहे. यू सी दिस?
Yes. म्हणजे ओव्हर इंडल्ज म्हणजे काय, फक्त आपण त्याला खेळायलाच नाही. शॉवर्ड म्हणजे काय? Shower. शॉवर म्हणजे काय? बरसात करतो आपण त्यांच्यावरती. शॉवर हा म्हणजे लिटरली बाथरूम मध्ये शॉवर मध्ये भरपूर पाणी येतं, लक्षात ठेवायचं. हा ओके, भरपूर होल्स असतात ना त्याला, तिकडनं हा सगळीकडनं पाणी येतं. हा. तसं भरपूर वर्षाव होतं मुलांवरती. कसला? टॉईसचा. करायचं. ओके, आता लहान मूल घरी असलं तर हाऊ मेनी टॉईज डू यू हॅव फॉर युअर सन? एक हम्म. आहे, दोन आहे, चार आहे, 10 आहे? एवढा पसारा आवरावा लागतो. एक बॉक्स आहे, एक हा. कप्पा आहे, काय आहे? Shower. हा, काय Shower. पण ऍक्च्युअल काय आहे? हॅव यू शॉवर्ड युअर Toys. सन विथ टॉईज? भरपूर त्याला दिलेली भरपूर. आहेत. हो. हो. ओके. Yes. हा. शॉवर्ड विथ टॉईज म्हणजे आज हे आणलं, उद्या ते आणलं, परवा ते बर. आणलं, सारखं आणत राहणे भरपूर. ठीक आहे. हम्म. और म्हणजे अजून. नाही, किंवा. 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 ओके. हम्म. शिल्डेड फ्रॉम इमोशनल डिस्कम्फर्ट. शिल्डेड म्हणजे शिल्ड, माहितीये शिल्ड? हा. काय? शिक्का काहीतरी बोल. तलवार असते, स्वर्ड तलवार. आणि हा. शिल्ड. ढाल, ढाल. ढाल ढाल. शिल्ड दाखवू? शिल शिल समजली ढाल, समजली. शिवाजी महाराज महाराज माहितीये ना? हा हा, समजली शिल्ड, शिल. ही ढाल. हा. आपण काय करतो आई वडील म्हणून? ढाल नाही बन. मॅम, तुझ्यावरती मी काही हे आँच येऊ देणार नाही. हा. मूवीचा डायलॉग आहे. ओके, हम्म. टीव्ही डायलॉग. मैं तुम्हारे ऊपर कोई भी आँच नहीं आने दूंगी, मैं तुम्हारी माँ हूँ. असं हा. ओव्हर ड्रॅमॅटिक आपल्याला सांगितलं जातं की आपल्या मुलांना अरे रे रे लागलं नाही पाहिजे, त्यांना कोणी हा. ओरडलं नाही पाहिजे, ते कुठे पडले नाही पाहिजे. आपण सगळं सारखं त्याच्या मागे 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 त्याला प्रोटेक्ट करायला जातो. येस ऑर नो? येस ओके. येस. आणि इमोशनली आपण त्यांचं इमोशनल कळलं ना, शील्ड फ्रॉम ही एक हा फ्रेज आहे. शील्ड फ्रॉम म्हणजे काय? वाचवणे. हा हा. काय? वाचवणे, बचाव करणे. हा हा. शील्ड फ्रॉम. ओके, मग शिल्डेड आहे त्याचा पास्ट टेन्स आहे. इमोशनल डिस्कम्फर्ट म्हणजे मला कंटाळा आलाय, मला रडायला येतंय, पण मला पण मुलांना काय सांगतो, रडू नको बाळा, तुला काय पाहिजे, है ना? हा. असं देतो की नाही लगेच, रडला की इमोशनल. देखील हो. द्यायचं. हा, रडला की द्यायचं. मुलांना पण कळतं काय पाहिजे असेल तर रडायचं. हा. दिस इज द एक्झॅक्ट अपोजिट सायकोलॉजी दॅट दे यूज विथ यू. सो हम्म. आर मोर लाईकली टू ग्रो. आर मोर लाईकली. आर का म्हटलंय? आणि हे चिल्ड्रन आहेत. हा. हा, ओके. तर चाइल्डचं सिंग्युलर आहे, चिल्ड्रनचं सिंग्युलर आहे चाइल्ड. चाइल्ड चालेल. इज असतं आणि हम्म. चिल्ड्रन आर. आर असतं. ठीक आहे. हा, ओके. आर मोर लाईकली. मोर लाईकलीचा अर्थ काय? मोर म्हणजे काय? भरपूर. भरपूर. जास्त. हम्म. लाईकली म्हणजे चान्सेस आहेत. चान्स. ओके. ओके. लाईकली म्हणजे चान्सेस. चान्सेस. हम्म. हा. ओके, किंवा कदाचित आपण कसं म्हणतो ना तसं. हा. ओके, जास्त चान्सेस आहेत तसले. टू ग्रो इन टू टीनेजर्स. ग्रो इन टू टीनेजर्स कळलं ना? ग्रो इन टू टीनेजर्स. टीनेजर्स म्हणजे काय? नाही नाही. टीन टीन एज. एजेस. हा टीन एज बरोबर. टीन टीन म्हणजे एज. काय? केव्हापासून टीन सुरू टीन. होतं? 13, 13. हा. 14, 14. 15, 16, 17, 18, 18. 19. हा. हे ना सगळे हे 7 वर्ष येते ते टीन टीन वय. एजेस. सगळ्या टीन. हा. ओके, टीन एज. हु हम्म. आर म्हणजे हु काय सांगितलं इकडे मी? जे. जे. हम्म. हा, काय होतात? बोर्ड, सिनिकल अँड जॉयलेस. ते टीनेजर्स कसे बनतात? कंटाळा आला कंटाळा. मला. हा. हं? किंवा हम्म. सिनिकल. आता सिनिकल म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीमध्ये खोड काढणे किंवा एखादी गोष्ट वाईट काढणे, की हा. काय हे असं. सिनिकल म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, जसं की रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो हे आहे का पुसायला, हे आहे का टिश्यू, आहे का, म्हणजे हा. त्याला भरोसाच नाही कशाबद्दल. हा. ओके. हा, सिनिकल. एखाद्या गोष्टीवरती भरोसाच नसतो. हम्म. सिनिकल. सिरियस. नॉट ट्रस्टिंग और रिस्पेक्टिंग द गुडनेस ऑफ अदर पीपल. म्हणजे कोणीतरी काहीतरी चांगलं केलंय, त्याने स्वच्छ हा. करूनच ठेवलं असेल असं नाही, कोणीतरी मला फसवतच आहे. तसं ओके. होतं. हा, किंवा दुसऱ्याला माझ्यामध्ये काहीतरी हेच काहीतरी माझं वाईटच करायचं असं विचार हा. करायचं. ओके. जसं आपण टीव्ही बघतो ना, टीव्हीच्या सिरियल्स. हो. हो. आहा, कमलिका अशी आली ना ती हा. विलनची ह्याच्यामध्ये, किंवा ती नागिन बिगिन, किंवा असं सास बहू सिरियल्स एकता कपूरने काढले. हा. तेव्हापासून बऱ्याच अशा घरात मध्ये असं वाटायला लागलं, अरे तुलसी सारखी भाऊ हवी. म्हणजे काय? हा माझी सारखी करायला, हात हा. पाय हे करायला, डोकं पोद हे करायला वगैरे. हा, आणि जेवण करणारी वगैरे वगैरे वगैरे. आणि हा. त्याच्यामुळे काय झालंय, सगळे सिनिकल झालेत. म्हणजे काय?
अशी जर कोणी मिळाली नाही तर ते म्हणतात हा माझी काय याला काळजीच नाही. अशा टीव्ही सिरियल्स बघून बघून बऱ्याचशा लोकांची डोकी खराब झाली, हो की नाही? खराब झालं. दे हॅव हो. बिकम सिनिकल, म्हणजे दे हॅव गॉन मॅड म्हणत नाही आपण, दे हॅव बिकम हा. सिनिकल. हा. cynical. म्हणून लिस्निंग टू पॉलिटिशियन्स फॉर टू लॉंग कॅन मेक यू सिनिकल. वॉचिंग टीव्ही, टीव्ही म्हणजे काय, ड्रामा सोप्स असतात drama. ना हे, हा. हा सोप, डेली सोप, ओके, हो. ती हम्म. वाली, कॅन मेक यू सिनिकल, म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये अविश्वास दाखवणे. ओके. दाखवून. हा. हो. सो द कुठे गेलं हा, दे आर मोर लाईकली टू इंटू टीनेजर्स हु आर बोर्ड, त्यांना कंटाळा येतो किंवा ते अविश्वास दाखवतात, आई वडील असतील, फ्रेंड्स असतील, की हा चांगला नाही माझ्यासाठी, हे माझ्यासाठी काही हो. करतच नाही. ओके, सिनिक अँड जॉयलेस, त्यांच्या चेहऱ्यावरती काय आनंदच नसतो. नसतो. ओके. हा. द बेस्ट प्रेडिक्टर्स, व्हॉट इज प्रेडिक्टिंग? प्री प्रेड. म्हणजे पहिले. हा. ओके. प्रेडिक्टिंग म्हणजे Predict. पहिलेच विचार करणे, की मला बँड आता किती मिळणार एक्झाम मध्ये, बँड 6 मिळणार, बँड 7 मिळणार, मुलाला किती मिळणार एक्झाम मध्ये, किंवा मी पुढे हम्म. आयुष्य 2024 मध्ये काय करणार, आपण प्रेडिक्ट करतो. ओके. शेअर मार्केट वरती जाणार का खालती जाणार, प्रेडिक्ट करतो. ओके नाही. हा. आता हा. बहुतेक पाऊस पडणार आहे असं आपण अंदाज मारतो. अंदाज लावून. हा. तो अंदाज. सो बेस्ट प्रेडिक्टर्स ऑफ हॅपीनेस आर, आर का म्हटलंय कारण हे प्लुरल आहे. फ्लोरल. हा. ओके. इंटरनल, आतमध्ये, ते आतमध्ये खुश आहेत का, नॉट एक्सटर्नल, इथे नुसते हॅ 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 हसतात असं नाही. बिकॉज हा. जनरली असं होतं की हा हे घे टॉय, मग तो हसतो हा 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 5 मिनिटं, त्याच्यानंतर त्याला दुसरं पाहिजे असतं, राईट. हो. हु स्ट्रेसेस द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्पिंग किड्स, स्ट्रेसेस म्हणजे एक असतो आपल्या आयुष्यातला स्ट्रेस, अरे देवा, म्हणजे काय, प्रेशर. ओके. पण इथे स्ट्रेस तो नाहीये, इथे स्ट्रेसेस म्हणजे तो प्रेशर देऊन सांगतोय तुम्हाला, म्हणजे तो हा. मुद्दाम तुम्हाला, हा, जास्त करून इम्पॉर्टन्स आहे त्याचं, ओके, किंवा त्याचा मुद्दा आहे तो हायलाईट करतो. इम्पॉर्टन्स ऑफ हेल्पिंग किड, मदत करा अशा मुलांची. ओके. कसं, बाय डेव्हलपिंग अ सेट ऑफ इनर टूल्स दॅट दे कॅन रिलाय ऑन, और दे कॅन रिलाय, रिलाय म्हणजे भरोसा करणे बरोबर. किंवा त्याच्यावरती आपण निर्भर राहणे. ओके. रिलाय थ्रू आउट लाईफ, मी म्हटलं थ्रू आउट म्हणजे काय, आयुष्यभर. मी आता विचारला ना प्रश्न, व्हॉट डज ही डू थ्रू आउट द डे, थ्रू आउट म्हणजे भर, दिवसभर, पूर्ण दिवसभर. दिवस, असं थ्रू आउट म्हणजे असं, इथून इथपर्यंत, दिवस सुरू होतो पासून दिवस संपेपर्यंत. थ्रू आउट लाईफ म्हणजे लाईफ सुरू होतो आणि एंड होतो तो. हा. ओके. थ्रू आउट लाईफ, थ्रू आउट म्हणजे पूर्ण, स्टार्टिंग पूर्ण. पासून एंड पर्यंत, दॅट इज कॉल्ड थ्रू आउट. ओके. ओके. The good news is you don't have to be an expert in child psychology. Good news म्हणजे चांगली. चांगली खबर अशी आहे, you don't have to be म्हणजे यू डोंट हॅव द to एक्सपर्ट. be an expert, an expert म्हणजे काय, तुम्हाला एक्सपर्ट बनण्याची गरज नाही आहे इन चाइल्ड सायकोलॉजी. तुम्ही म्हणाल मला काय माहिती चाइल्ड सायकोलॉजी, मी थोडी ना अभ्यास केलाय, तर तुम्हाला काय अभ्यास करायची जरूरत नाहीये. ओके. टू इम्पार्ट, इम्पार्ट म्हणजे पार्ट आपला देणे, असं लक्षात ठेवायचं. इम्पार्ट म्हणजे देणे. देणे. हा. इम्पार्ट म्हणजे देणे. ओके. त्यांच्या मनावरती बिंबवणे. ओके. टू टू गिव्ह. ओके. इम्पार्ट द इनर स्ट्रेंथ, इनर म्हणजे आतमध्ये, हा. आतली, त्यांना स्ट्रेंथ माहितीये ना, हा. ताकद. अँड ताकद. म्हणजे आणि, विजडम म्हणजे सिस्टम. वाईज, विजडम, वाईज मॅन वाईज मॅन. म्हणजे, वाईज म्हणजे हुशार. हुशार. हा. बिरबल, अकबर हुशार होते. हा. वाईज, वाईज विजडम. मॅन. ओके. ओके. हा. ओके. विजडम म्हणजे हुशारी. हा. ओके. इट टेक्स टू cheerfully वेदर लाईफ अप्स अँड डाऊन्स. इथे वेदर म्हणजे क्लायमेट जरी असलं तरी वेदर म्हणजे टू डील विथ आहे. चिअरफुली म्हणजे हॅपीली. केअरफुल. हॅपी. चिअरफुल म्हणजे चिअर करतो ना आपण, हा. ये येस. तू हा. पहिला चिअर करतो. चिअर लीडर्स असतात ह्याच्यामध्ये, क्रिकेटमध्ये वगैरे, ते चिअर करतात. 6 मारला की एक असं म्युझिक असतं, की 4 मारला की एक म्युझिक आहे, लोक डान्स करतात, नाही तर ते असतात लोक चिअर लीडर्स फुटबॉलमध्ये, ह्याच्यामध्ये. चिअरफुली म्हणजे आनंदी. हा. ओके. लाईफचे अप्स अँड डाऊन्स, यू अंडरस्टँड अप्स अँड डाऊन्स, आयुष्यातले, वरती खाली. हा. हा, वरती खालती, वरती उतार खाली. चढाव. हम्म.
ओके. आयुष्य का उतार प्लेन चढाव. चालू राहतं का? नाही ना. कधी नाही. वरती कधी खालती, खाली. हो. कधी आनंद कधी दुःख असं चालू असतं. तर म्हणजे की दोन्ही हँडल करायला आलं पाहिजे असं आपल्याला काहीतरी स्वतः करता येईल. हम्म? कसं हम्म. काय करता येईल तर ते देता येईल. विथ देत. पेशन्स अँड फ्लेक्झिबिलिटी. पेशन्स माहितीये ना? हा. काय पेशन्स? हो. पेशन्स, संयम. क्षमता असेल. हा. संयम. हा, संयम. सेम सेम. कंट्रोल कसं असतं तसं कंट्रोल पेशन्स म्हणजे करण्यात. थांबण्याची. हा, थांबणे. आपण हा. पेशन्स मध्ये एखाद्या थांबण्याची आपल्यामध्ये केपेबिलिटी असते हा. थांबण्याची. ओके. कॅपेबिलिटी. पेशन्स. ओके. किंवा सहन करण्याची. ओके. हा. फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबल. सहन फ्लेक्झिबल असणे करणे. म्हणजे काय? अ, इफ यू फ्लेक्झिबल, तर केव्हाही कसंही. कसंही. हा, म्हणजे तुम्ही हा, ऍडजस्ट होऊ शकता असं. ऍडजस्ट होऊ शकतो. हा. हा. फ्लेक्झिबल म्हणजे आपण कुठेही काही त्याला टर्न करू शकतो. दॅट इज हा. फ्लेक्झिबल. ओके. हा. बॉडी फ्लेक्झिबल असते आपली म्हणजे कुठेही काही वळू शकतो. मुलं हम्म. फ्लेक्झिबल असतात म्हणजे काय, तुम्ही त्यांना असं. हे दिलं तर हे खातात, ते दिलं तर ते खातात, इकडे नेलं तर इकडे, तिकडे नेलं तर तिकडे. हा. वॉट एव्हर, दे आर फ्लेक्झिबल. दे डोंट हॅव लाईक व्हेरी ग्रेट चॉईस. एस्पेशली बेबी वगैरे असतात तेव्हा त्यांना काही कळत नाही ना. हा. त्यांना तुम्ही जे खायला घालतात, ते कपडे घालतात, ते सगळं घालून घेतात. फ्लेक्झिबल. चालेल. तसं हम्म. आपलं आपण आता फ्लेक्झिबिलिटी आणि पेशन्स ठेवला पाहिजे ऍज पेरेंट. एनी पेरेंट. एनी पेरेंट म्हणजे तर कोणी कुठलाही पेरेंट. कुठले पेरेंट्स. कॅन म्हणजे स्टार्टिंगला सांगितलं कॅन. कॅन. शक्यता. 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 हा. आय कॅन ले द ग्राउंड वर्क. व्हॉट इज ग्राउंड वर्क? ले म्हणजे ले. प्ले. ले. प्ले नाही. ले. ले. ले म्हणजे पसरणे. असं नाही ओके. का? हा. येस. इथे ले म्हणजे ले द ग्राउंड वर्क ही फ्रेजच आहे. ओके. हा. याचा अर्थ आहे आपण त्याचा एक बेस बनवू शकतो. ओके. बेस बनवणे म्हणजे पूर्ण ह्याच्यासाठी एक एक त्याचा एक फाउंडेशन बनवणे. ले. हा. हा. ओके. याच्यावरती तो काय करेल, ती व्यक्ती लहान बाळ जे आहे ते फॉर लाईफ टाईम ऑफ हॅपीनेस, त्याला हा. आयुष्यभर आनंद मिळेल. आनंद मिळेल. हा. मग त्याचा आनंद टॉईज किंवा काही मिळण्याशी किंवा पैशाशी कनेक्टेड नसेल. असं आपण काय करता येईल असं काहीतरी हम्म. ते आर्टिकल आहे. ओके. सो असे हम्म. आर्टिकल्स बरेच असतात. आता काही आर्टिकल्स थोडे जास्त मोठे असतील, काही आर्टिकल्स असतील ते ना आपल्याला समजतील नाही समजतील, म्हणून आपल्या लेवलचे आर्टिकल्स आपल्याला जे लँग्वेज समजते तसे तसे रोज वाचत राहते. ओके. हम्म. हम्म. लर्न. आता रीड दिस म्हणजे रीडिंग पण होईल थोडं. Learn to यू रीड. read. Learn to you read your child's emotions. हा. When your child was a baby and toddler. टॉडलर. Toddler. You probably you pro, प्रोबॅबली. you probably had हा. a good sense of whether he हा. was happy or sad. His हा. face lit up lit up in a hug. ह्यूज. Huge. हग नाही. हग Smile. म्हणजे HUG. H. HUG ई लागलं की हा ह्यूज. Smile when you come home and केम. 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 ए आहे ना इकडे. see. Huh. हा. He shopped सॉब. सॉब. endless. सॉबड नाही. सॉब. Shop. हा. श कुठे आहे? श आहे. स. स. सॉ. Shop. सॉब. हम्म. Endlessly. हम्म. Endlessly when the dog shred, shred, श्रेडेड. श्रेडेड. shredded, shredded his beloved ब्लँकी. blank. ब्लँकी. बस 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 Blank. बस एवढा एक एक छोटं छोटं जाऊया. Beloved blank. लर्न म्हणजे शिकणे. शिका. हा, काय शिका? शिकणे. लर्न टू रीड रीड कर. हा. म्हणजे वाचायला शिका. काय वाचायची? पुस्तकं? नाही नाही नाही. योर चाइल्ड. म्हणजे तुमच्या. चाइल्ड. हा. मुलाचे. चाइल्डचा अर्थ काय? मुलांचे. अपॉस्ट्रफी एस. चे. मुलांचे. अपॉस्ट्रफी चे. एस. इमोशन. इमोशनचं प्लुरल इमोशन. एक असते इमोशन्स. इमोशन, अनेक असतात इमोशन्स. इमोशन म्हणजे काय? अ, त्यांचे मन. मन. येस. मन. त्यांचं मन काय, त्यांचे इमोशन्स काय, त्यांचे एक्सप्रेशन्स काय आहेत ते. ओके. त्यांना मनात काय वाटतंय. आता हम्म. वेनचा अर्थ काय सांगितलेला मी? कुठे. वेन कुठे काहीतरी ते बसलेलं आहे कधी. मनामध्ये. वेन म्हणजे वेन. हं? काय. कधी. वेन. वेन.
अरे यार. हम्म कधी. हम्म ओके ओके. हम्म. ओके, एक असं क्वेश्चन जेव्हा असतो ना तेव्हा वेनचा हा. असतो कधी. कधी. हा, पण हा क्वेश्चन दिसतोय का? हो कधी हो. तुमचं नाही, इथे क्वेश्चन आहे का? नाही, इथे नाही क्वेश्चन मार्क नाही. दिसतोय का कुठे? नाही. म्हणून हा इकडे जो युसेज आहे ना त्याचा थोडासा बदलतो आणि म्हणतो आपण जेव्हा. टाइमशीच रिलेटेड आहे. ओके, हो. जेव्हा. ओके, जेव्हा काय होतं? युअर चाइल्ड म्हणजे तुमचंच आहे. हा तुमचं चाइल्ड. वॉज म्हणजे होतं. वॉज म्हणजे काय? होतं. लिहून होत ठेवायचं. वॉज म्हणजे होतं. इज म्हणजे आहे. आहे. ओके, वॉज म्हणजे होते. होतं. हो. हा, होते, होतं, होती. हा. ओके, वॉज. अ बेबी म्हणजे मुलगा. एक बाळ होतं, बाळ. बाळ. हा एक हा, बाळ. आणि टॉडलर. राईट डाऊन दिस वर्ड. टॉडलर. टॉडलर. टॉडलर म्हणजे राईट नाव नो युअर टॉडलर सेक्शन म्हणतो. टॉडलर सेक्शनचा अर्थ काय? लहान मुलं असतात ना, एकदम 1 वर्षापर्यंत असतात त्याला आपण बेबी म्हणतो. बेबी बोलतो. हा, जस्ट बॉर्न असेल तर इन्फंट म्हणतो. मग हा. टॉडलरचा पण तसा एज ग्रुप आहे. टॉडलर. कळलं लर. स्पेलिंग? हा. टॉडलर. लर. हा, तर टॉडलर म्हणजे हे आता तुमची जी मुलं आहेत ना, आता नाव ही हॅज ग्रोन टू 5 years, पण हा. 1 to 3 years ना हा. टॉडलर्स म्हणतात. टॉडलर्स सेक्शन, जे प्ले ग्रुपला वगैरे जातात ना हा. ते वाले. ओके. ते. हा, ओके. द पर्सन हू हो. टॉडल्स. टॉडलर म्हणजे काय? छोट्या छोट्या पायाने ते चालतात ना, हा. ट्राईंग असे चुक 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 चालतात ना ते. ते. जे असे धावायला लागले, चालायला लागले बिंदास, ते टॉडलर्स नाही राहत. हा. ओके. हा, म्हणून ते 1 ते 3 वर्षाची मुलं जी थोडी थोडी हळूहळू उभी राहतात आणि थोडी थोडी पडतायत, बॅलन्स करतात, दे आर टॉडलर्स. लक्षात राहतील? हो. हा, ही एज ग्रुप आहे टॉडलर्स. 1 ते 3 वर्षाचा. हम्म. टॉडल्स म्हणजे हळूहळू चालणे, गडबड गडबड करत, असं लडबड लडबड करत. यू प्रोबॅबली. प्रोबॅबली म्हणजे काय? कदाचित. राईट डाऊन दिस वर्ड. प्रोबॅबली. प्रोबॅबली. ओके, हम्म. कदाचित. हॅड. हॅडचा अर्थ पण काय? होतं. होत. हा, ओके. अ गुड सेन्स. सेन्स म्हणजे सेन्स. एक असतो आपला कॉमन सेन्स, कॉमन जो सेन्स. सगळ्यांकडे हा. असतो. सेन्स हा. म्हणजे काय? समज. काय शी हॅज अ समज गुड का? सेन्स. हा, समज. सेन्स म्हणजे अंडरस्टँडिंग. हा. एक असतात 5 सेन्सेस असतात माहिती आपले, वास, हा समज. डोळे, ते 5 सेन्सेस असतात. आणि 6th सेन्स असतो माणसाला एक. हा. 6th सेन्स की आपल्याला वाटतं, मला माहित नाही पण मला असं वाटतंय. हा. आपण म्हणतो ना, मला माहित नाही पण आज मला वाटतंय की आज पाहुणे येतील. हा. किंवा आज मला वाटतंय काहीतरी शुभ होईल. हा. आज मला वाटतंय की मला कुठेतरी ट्रॅव्हल करायचंय. असं आज मला वाटतंय. वाटतंय म्हणजे 6th सेन्स. ते सेन्सेस असतात. आणि हा एक गुड सेन्स म्हणजे अंडरस्टँडिंग. हा. ओके, गुड सेन्स ऑफ ह्युमर असतो कोणाला, म्हणजे काय? गुड सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे काय? थट्टा मस्करी करायची. जोक्स करायचे. दॅट इज अ गुड सेन्स ऑफ ह्युमर. ओके. हा, वेदर ही वॉज हॅपी ऑर सॅड. वेदर म्हणजे वेदर ऑर, मी वेदर. सांगितलं ना मगाशी. हा. हा, तो हॅपी आहे की सॅड आहे हे आपल्याला कळायचं. कळायचं असेल तर. हा, हा. त्याच्याकडे बघून कळायचं. लहान होता ना तो, जेव्हा बेबी हा. होता तेव्हा, असं ते सांगतायत. हिज स्पेस. हिज म्हणजे हीच म्हणजे ती. तो. नाही, त्याचा. ही स्पेस त्याच. हा, तो नाही, त्याचा. ही त्याचा. म्हणजे तो. ही ओके, म्हणजे. हिज म्हणजे त्याचा. ओके, हिज बॅग म्हणजे त्याची बॅग. कळलं का? त्याचा, ओके. त्याची. हो. ओके, तो हा त्याचा शर्ट आहे, मग मी काय म्हणणार? हिज शर्ट. हीच. तसा हिज स्पेस म्हणजे त्याचा चेहरा. त्याचा चेहरा. हा, लिट अप म्हणजे लाईटचा पास्ट टेन्स आहे लिट. लिटअप काय? खुल्ला. हा, लाईट अप. आपण दिवाळीला काय करतो? दिवे लावतो ना, हो. ती लाईट अप आवर होल हाऊस. म्हणजे काय? सगळं घर अगदी चकचकीत हे करून टाकतं. इकडे लाइटिंग, तिकडे लाइटिंग, इकडे दिवे, इकडे ह्याव त्याव, असं रोषणाई. सो लिट अप म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती पण दिवे नाही लागलेत, पण त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आलाय. म्हणतो आनंद. तर खुश झालाय तो. दॅट इज लिट अप. लाईटचा पास्ट टेन्स. ओके, हो. लाईट अप, तसं लिट अप. ओके, लिट. इन अ ह्यूज स्माइल.
ह्यूज ह्यूज म्हणजे मोठी. ह्यूज म्हणजे काय? मोठी, मोठी. साईजने मोठी. ओके, ह्यूज स्माइल. ओके, ह्यूज म्हणजे साईजने मोठी, ह्यूज. ह्यूज. व्हेरी बिग. हा. मग काही असू दे, हत्ती ह्यूज असतो. हम्म. ओके, आता ह्यूज स्माइल म्हणजे हा 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 एकदम कानाला, या कानापासून त्या कानापर्यंत कळलं? हम्म. ओके, ह्यूज स्माइल. स्माइली मध्ये असतात ना हे स्माइली. हम्म. ही नाही, ही कुस्ती सारखी हसते. ओके, हा, ही जी स्माइल आहे ह्यूज स्माइल. हा. म्हणजे ते बेबीच्या असा चेहऱ्यावरती एक मोठी स्माइल असायची. स्माइल असते. वेन यू केम बॅक होम. वेन म्हणजे काय? जेव्हा. वा. जेव्हा. ओके, हम्म. यू केम होम. यू म्हणजे तुम्ही हम्म. घरी, किंवा तू किंवा तुम्ही म्हणजे घरी हम्म. आलात, जेव्हा तुम्ही घरी यायचात तेव्हा. ओके, हा. अँड म्हणजे आणि. आणि. हम्म. ही सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे दॅट इज सॉबिंग. स्टॉबिंग. ट नाही आहे आणि श पण नाही आहे, सॉफ्ट. शॉब्ड. हा, श कुठे आहे? त आहे. सॉफ्ट. हा. हा, सॉफ्ट. ते असं झालं, पवन करे शोर. हा. शोर, चोर नाही बाबा, शोर. तसं आता शोर. उलट हा. सांगते मी. श नाहीच आहे. हा. क्राय नॉइझिली. असे रडतात ना. रडतात. हा. हा, ओके, दॅट इज सॉबिंग. सॉब्ड. सॉबिंग चाइल्ड दाखवू, लक्षात राहील. हा. असे रडतात ना. हा. म्हणजे ऐकतच नाही ते. जरासं हा. डोळ्यात पाणी येतं असं नाही. असे. हम्म. ओके, कधी होतं असं त्याचं? ओके, ही जास्त. स्टॉप्ड एंडलेसली. व्हॉट इज एंडलेस? एंडलेस. लेस. ते थांबवतच नाही तसं. हा, त्याला अंत नाही असा. हा. एंडलेसली. जेव्हा. वेन म्हणजे काय? जेव्हा. जेव्हा द डॉग. द डॉग म्हणजे कुत्रा. कुत्रा. हा. हा, श्रेडेड. श्रेडेड म्हणजे काय? और हुक्का नाही ना. नाही, श्रेडेड म्हणजे तुकडे 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 करणे. श्रेडेड चिकन असतं, पेपर आपण फाडून फाडून टाकतो ना, हा. ते असतं. तर श्रेडेड ब्लँकी. ब्लँकेट म्हणजे ब्लँकेटचे तुकडे तुकडे केले कुत्र्याने खाऊन 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 दाताने. शेडेड ब्लँकेट. कळलं? की फाडली ओके. म्हणजे त्याची. कळलं काय? दिसते? हा. हो हो. हा, तर श्रेडेड ब्लँकेटचा अर्थ काय? कोणीतरी फाडली. हा. हा. ओके, अशी फाडणे. इथे आता ब्लँकेट चांगल्याच दिसतात सगळ्या, श्रेडेड दिसत नाही. हा. हा, पण अशी हो फाटली कुठेतरी अशी हो. हो. त्याची अशी, कुत्र्याने चावून 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 चावून. हा. ठीक आहे. मग तेव्हा तो ओके. मुलगा खूप रडला, वा माझी ब्लँकेट असं. हा. हा. ओके. श्रेडेड. हम्म. काय कळलं एवढ्या वेळामध्ये? आणि कळलं थोडंफार. है ना? हा, म्हणजे हो हो. आपण कशाबद्दल करतोय बेसिकली? पेस. हा, हा, म्हणजे वी आर रीडिंग इंग्लिश हा. अँड वी आर ओके. टेस्टिंग द लँग्वेज जस्ट टू अंडरस्टँड की हे शब्द केवढे माहिती आहेत. जेवढे जास्त शब्द माहिती असणार हा. तेवढं रीडिंग स्मूथ होणार. कळलं हो. ना? हा. म्हणजे डीमार्ट मध्ये गेल्यानंतर जर कोणाला डाळींचे प्रकारच माहित नसतील तर हा. एक डाळ घ्यायला झाली तर त्याला वेळ लागणार की नाही? हो. डाळ सगळं, अरे कुठली डाळ आहे? त्यांनी डाळ नाही सांगितली. ही कुठली डाळ आहे? ही कुठली डाळ आहे? ही कुठली डाळ आहे? ही डाळ आहे की नाही आहे? ही मूग आहे. राईट. हा, हम्म. त्यामुळे काय होतं, वेळ लागतो शॉपिंगला. राईट. हो. तसंच आहे ते. एखाद्या सेंटेन्स मधले जेवढे शब्द माहिती असणार, ओके, हा. तेवढं ते आपलं इंग्लिश फास्ट चांगलं. वाचायला येणार. हा, आणि तेवढं फास्ट त्याचं मिनिंग समजणार, तेवढं फास्ट आपल्याला कळणार. हा. Okay, so basically, I want you to understand कि when you want to learn this English as a language, okay, I हा. want you to focus more on listening and reading. आता हे जे रीडिंग होतं ते आज टेस्टिंग साठी होतं. म्हणजे मला आता ह्याच्यावरनं कळलं की थोडे बेसिक शब्द पण माहिती नाहीयेत. आम्ही हा. थोडं अजून लेवल 1चं अजून देईन. ओके, ओके. रीडिंगला. हा. आणि अकॉर्डिंगली यू कॅन फॉलो द सेम. ठीक आहे. हा. ऑल्सो ह्याच्यानंतर काही टेस्ट असतील छोट्या छोट्या. सो यू कॅन हा. फॉलो दोज टेस्ट ऑल्सो. ओके, म्हणजे आता आपण काय शिकलो? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, किंवा हा. हीचा रूल होता, ही शीटला एस लागतो, किंवा हा. चाइल्डचं चिल्ड्रन प्लुरल आणि सिंग्युलरचं हे असतं. तर हम्म. ह्याच्यामध्ये काही जे शिकलो ना त्याची परत एक साधारण ह्याच्यानंतर हे झाल्यानंतर एक टेस्ट पण मी घेईन. ओके, सो फॉलो दॅट टेस्ट एज वेल. ओके. म्हणून हे जे काय नोटबुक मध्ये लिहिलंय ना, देर बी हा. वोकॅबलरी, देर बी ग्रॅमर,
ओके अँड देल बी लाईक मीनिंग्स ओके ऑफ व्हेरी स्मॉल बेसिक वर्ड्स म्हणजे वेन म्हणजे काय, वेदर म्हणजे काय, हे हम्म. सगळे. ओके आणि काही मोठे मोठे वर्ड्स असतात जसं की फॉर यू इट विल बी इंडल्ज्ड किंवा टॉडलर. ओके हम्म. ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते नवीन होत्या आज पहिल्यांदा होते ना हो. म्हणून. हम्म. तर अशा हम्म. टाईपचे जे असतात ना बेसिक हे येतात. ह्याच्यापेक्षा एकदम खालती एक एकदम बेसिक असणार ती फर्स्ट लेवलला असेल. पण बिफोर वी गेट इन टू द टेस्ट पॅटर्न आय नीड यू टू अंडरस्टँड दॅट यू हॅव टू डेव्हलप लँग्वेज. जेवढं होईल तेवढं लँग्वेज हे करायचं. ओके सो हम्म. वॉट आय आस्क यू टू डू इज दी कपल ऑफ थिंग्स विच आय शेअर ऑन व्हॉट्सअप. ते मी पाठवते आणि यू वर्क ऑन दॅट. ओके त्या क्वेश्चन्स वरती. आणि त्याच्यानंतर मग वेन वी मीट इन द क्लास यू ट्राय टू आन्सर दोज क्वेश्चन्स. ठीक आहे त्या ग्रामर हम्म. यूज करून तेवढं तेवढं. हम्म. ओके ऑलराईट.